नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 36 साईजनुसार एक सोबत 2 ब्लाऊजची कटिंग करायची. एकाच कस्टमरचे दोन्ही ब्लाऊज आहे आणि मी अगोदर पेपर पॅटर्न हे काढून ठेवलेले. आता आपल्याला गर्दी जास्त असल्यावर शक्यतो मग मी पेपरचाच वापर करते. तर याच्यामध्ये आपल्याला कुठं कमी आणि कुठं जास्त करायचं आहे आणि कशा पद्धतीने आपण कटिंग केली पाहिजे, तर मी तुम्हाला सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगते. तर सगळ्यात अगोदर पेपरची जी काही उंची असेल तर आपल्याला तीच घ्यायची, असं काहीच नाही. आता याची उंची आहे 14.5 आणि तुम्हाला लागते 15.5. तर मग तुम्ही काय करायचं आहे, डायरेक्ट 15.5वर मार्क करायचं आहे आणि ते एक पॉईंट द्यायचा, म्हणजे तुमची उंची निघून जाईल. किंवा आता पेपर 14.5 आहे आणि तुम्हाला 13चीच लागते, तर 13ची उंची घ्यायची, पॉईंट द्यायचा. बरोबर, आता तुम्ही हा पॉईंट द्या किंवा हा पॉईंट द्या. तर समजा तुम्हाला 15.5ची उंची लागते, जे काही असेल तर हा पेपर असा ठेवायचा आहे. आणि तुम्हाला कमी उंची लागते, तर जो उंचीचा पॉईंट आला तिथं आपण पेपर असा ठेवायचा आहे. खालच्या साईडला किती पण जास्त असू दे किंवा कमी असू दे, तिकडं लक्ष द्यायचं नाही. जो आपला उंचीचा पॉईंट आहे त्यानुसारच आपल्याला पेपर ठेवायचा आहे. आता ही पूर्ण उंची किती आहे आपण परत एकदा चेक करू. 14.5. तर मला एवढीच उंची लागते, तर 14.5वर आपण एक मार्किंग करायची आहे. आता ही लाईन आपण आखून घेणार. आता कस्टमरचा ब्लाऊज शिवून 13.5 लागतोय, तर आपला पेपर उंची झाली 14.5ची. बरोबर, आता 14.5ची झाली, तर आपल्याला आता कंबर चेक करायचं. कंबर आहे कस्टमरचं 32चा चौथा भाग किती येतो? 8 इंच. 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन राहून जाते. चेस्ट आहे 36. चेस्ट 36 म्हटल्याच्या नंतर कितवा भाग येतो? 9 इंच. बरोबर, 9वर एक पॉईंट द्यायचा आणि 2 इंच आपले शिलाई मार्जिन झाले. मग आता आपल्याला हे पॉईंट दोन्ही जोडून घ्यायचेत. बरोबर, हे गोष्ट लक्षात घ्यायची. आता एकदम हे पाठीचा भाग एकदम आपला परफेक्ट झाला, जे आपले पॉईंट आहेत मेन. आता मी तुम्हाला 2 खडूचा वापर करून दाखवते. आता हे आपण पेपर एकदम बरोबर ठेवलंय, म्हणजे आपले हे पॉईंट एकदम परफेक्ट आलेत. नॉर्मल एक लाईन एवढं अंतर आहे, तर एवढं आपण शिलाईमध्ये ॲडजस्ट करू, म्हणजे 2 खडूची पण गरज लागणार नाही. समजा कमी जास्त जर झालं असतं तर मग मी तुम्हाला 2 खडूमध्ये दाखवलं असतं, सांगितलं पण असतं फोडून. तर एकदम परफेक्ट असं हे माप झाले, तर आपण कुठंही कमी जास्त न करता पेपर याची कटिंग करू. पाठीचा भाग झाला. आता पाठीचा भाग झाल्याच्या नंतर आपण हा पॅटर्न इथं ठेवून, आता मी याचा गळा कट नाही केला, पण मग आपण गळा जरी कट नाही केला तर आपण हा समोरचा भाग उचलून आपण इथं गळ्याचं मार्किंग करू शकतो. आता तुम्हाला किती गळा लागतंय त्याच्यावर डिपेंड आहे. तर आपल्याला 9.5चा गळा घ्यायचा आहे, तर 9.5वर 9चा गळा तयार लागतोय, तर 9.5वर आपण एक मार्किंग करू. कारण अर्धा इंच आपलं शोल्डर मुडपण्यात जातं. थोडंसं आपल्याला ब्रॉड गळा येण्यासाठी वरती जे काही माप आलं असेल गळ्याचं, तर त्याच्यामधून आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे. डेली यूजचे ब्लाऊज आहे, गोल आपला गळा देऊन टाकला. हे झाले आपले 2 माप. आता आपण जिथं आपल्याला ॲडजस्ट होईल त्या ठिकाणी आपल्याला पेपर पॅटर्न ठेवून आपल्याला कटिंग करायचे. समजा आता हे जरी ठेवलं तर डबल आपली क्रॉसपट्टी इथं निघून जाते. आता तुम्हाला मी दाखवते की मी क्रॉसपट्टीमध्ये 1 इंच अजिबात वाढवलं नाही. कधी पण आपल्याला क्रॉसपट्टी ही वाढवून घ्यावी लागते. तुम्हाला मी दाखवते का ज्यावेळेस आपण पेपर पॅटर्न कटिंग करतो, तर याच्यामध्ये 1 इंच आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये जास्त घ्यावं लागतं. कधी? ज्यावेळेस आपण ब्लाऊज पिसावर कटिंग करतो. हे एकदम परफेक्ट आहे, कारण क्रॉसपट्टी इकडच्या साईडला पण जोडल्या जाते आणि खालच्या साईडला, मग माप कमी होतं आणि समोरची उंची कमी होऊन जाते. आता आपण काय करू, याच्यामध्ये 1 इंच आपल्याला 1 इंच किंवा पाऊण इंच आपण जास्त ठेवू. अगोदर मी एक लाईन आखून घेते सरळमध्ये आणि त्यानुसार आपण थोडंसं पाऊण इंचावर आपण क्रॉसपट्टी ही जास्त आखून घेतली. 1 इंच जरी ठेवलं तरी चालते, तुम्ही किती कापड गुंतवता त्याच्यावर पण अवलंबून आहे. हे झाले आपले क्रॉसपट्टी. कधी पण आपल्याला बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर 4 क्रॉसपट्टी लागते, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण थोडंसं तिरकं ठेवून हा भाग इथं ठेवला आणि कटोरी ही आपण जोडून घेतली.
आता कटोरी आपण एक्स्ट्रा जेवढी लागते 1-1 इंच कडेने तर तेवढी आपण घेतलेली तुम्ही मार्जिन बघू शकता. जसं की हे माप वाढले, हे वाढले आणि खालची उंची पण वाढली. ही झाली आपली कटोरी. आता आपण हा भाग ठेवून जवळजवळ आपला ब्लाऊज हा पूर्ण आखून झाले पेपर पॅटर्नवर. ज्यांना पेपर पॅटर्न लागत असेल तर कमेंट करा. सगळे कामं मी परत एकदा सांगते, कस्टमरच्या कामावरच मी तुम्हाला दाखवते. आता जेवढं आपण याच्यामध्ये क्रॉस पट्टी आपण जास्त घेतली म्हणजे जवळजवळ 1 बोट, तर तेवढंच आपल्याला या बाजूने पण तेच करायचं आहे. थोडंसं आपण इथं ठेवू म्हणजे एवढं ॲडजस्ट होऊन जाईल. म्हणजे आपल्याला 4 क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट असे भेटल्यात. आता ते कटिंग करताना मी बाकीचं सगळं ॲडजस्ट करते. तर बघू शकतात आपली क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट झाली. थोडंसं आतमधून जरी घेतलं तरी क्रॉस पट्टी निघून जाते. तर जसं आखून घेतलं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला कटिंग करायची आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला बाही कटिंग करायची. तर बाही कटिंग करताना मी तुम्हाला सांगितलं मोंड्याचं आपल्याला माप घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला घडे टाकायचे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.